नमस्कार कांचन वर्ल्ड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी करत आहे साबुदाण्याचे वडे. सोपे आणि एकदम टेस्टी लागतात. तर असे रात्रभर मी 1 वाटी साबुदाणा भिजत ठेवलं होतं, जास्त पाणी घालायचं नाही. आणि 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता ते आपण कुस्करून या साबुदाण्यामध्ये घालूया. असे बारीक करून घालायचे आहेत आणि व्यवस्थित असं त्याच्यामध्ये एकजीव करायचं आहे. तर आता हे दोन्ही जिन्नस जे आहेत ते एकजीव करायचे आहेत. आता यामध्येच मी घातलेले आहे 1 चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ आणि 2 बारीक मिरच्या ठेचून घातलेल्या आहेत. त्याचा शॉट मी विसरलेली आहे टाकायला, म्हणजे तो शॉट झालाच नाही शूट, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. आणि यामध्ये टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. 3 ते 4 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. शेंगदाणे भाजून बारीक मिक्सरमध्ये थोडंसं असं जाडसरच वाटून घ्यायचं आहे आणि हे ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, ह्याच्यामध्ये जिरं घालायला विसरायचं नाही. 1 चमचा जिरं, चवीनुसार मीठ आणि 2 बारीक मोठ्या अशा मिरच्या ठेचून किंवा बारीक चिरून घालायच्या आहेत, तरीसुद्धा छान लागतात. तर आता आपण ह्याच्यामध्ये काही पाणी वगैरे घातलेलं नाही आहे. तर असेच वडे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला किती साईजला छोटे मोठे पाहिजे असतील ते वडे असे करून घ्यायचे. जसं आपण बटाटा वडा करतो तसेच हे वडे तयार करायचे आहेत. हे बघा, इथे वडा तयार झालेला आहे. मस्त असा क्रिस्पी तळून घ्यायचा आहे मग. तर आता सगळे वडे मी असे तयार करून घेते. तर आता इथे बघा, माझे सर्व वडे तयार करून झालेले आहेत. तर तुम्हाला मीडियम पाहिजे असतील तर मीडियम किंवा मोठे बनवा किंवा लहानसुद्धा बनवू शकता. तर एकीकडे मी कढई गरम करत ठेवलेली आहे गॅसवर आणि तेल एकदम गरम करायचं आहे. गरम तेल झालं की आपण हे साबुदाणे वडे सोडायचे आहेत. छोटी कढई आहे म्हणून मी 2च साबुदाणे वडे तेलामध्ये सोडलेले आहेत. मोठी कढई असेल तेल जास्त घालायचं आहे आणि तुम्ही 3 किंवा 4 वडे एकत्र तळू शकता. तर हे असे एका बाजूने होऊन द्यायचे आहेत. लगेच पलटायचे नाही आहेत, नाहीतर ते कढईला चिकटतात. आणि तेलसुद्धा गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे वडे चिकटणार नाहीत. मस्त गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये वडे असे एका बाजूने 2 मिनटं आणि नंतर 2 मिनटं असे आलटून पालटून फ्राय करून घ्यायचे आहेत. कच्चे ठेवायचे नाही. खूप जास्त गॅस फार पण नाही ठेवायचा, नाहीतर वडे आतून कच्चे राहतील. मीडियम फ्लेमवरच वडे तळून घ्यायचे आहेत आणि अगदी लालसर होईपर्यंत वडे तळायचे आहेत. पांढरे ठेवायचे नाहीत, नाहीतर वडे कच्चे राहतील. तर हे बघा, आलटून पालटून तेलामध्ये वडे सर्व तळून घ्यायचे आहेत. इथे बघा, सर्व वडे मी तळून घेतलेले आहेत. क्रिस्पी असे करायचे आहेत आणि मी दहीबरोबर सर्व केलेले आहेत. तुम्ही खोबऱ्याची चटणी म्हणजे नारळाची चटणी किंवा टोमॅटोची चटणीबरोबर सर्व करू शकता. आता भेटूया पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार. तुम्ही ही रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.